काय सुरक्षा दल अखेरीस खोऱ्यातील दहशतवादाचा कणा मोडत आहेत. अलीकडच्या इतिहासातील सर्वात मोठ्या समन्वित कारवायांपैकी एक जम्मू काश्मीर पोलिसांनी 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात छापे टाकले आहेत, ज्यात 70हून अधिक लोकांना ताब्यात घेतलेले आहे. ही कारवाई जी 10 नोव्हेंबर 2025च्या संध्याकाळी तीव्र झाली, ती दहशतवादाच्या संपूर्ण इकोसिस्टमला लक्ष्य करत आहे. ही बातमी 10 नोव्हेंबर 2025ची धेना आस्क अर्थात TS द्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या एक लेखातून आणली गेली आहे. हा 1 मिनिटाचा सारांश आहे. सविस्तर रिपोर्टसाठी हा रिपोर्ट पुढे पाहत रहा. ऑपरेशन डिसमॅन्टल नावाचे हे मोठे ऑपरेशन जम्मू काश्मीर पोलिसांनी लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स आणि CRPFच्या पाठिंब्याने सुरू केले आहे. हे छापे केवळ एका-दोन ठिकाणीच नव्हते, तर काश्मीर खोऱ्यातील श्रीनगर, पुलवामा, शोपियान, कुलग्राम, बारामुल्ला, अनंतनाग आणि गंदरबल तसेच जम्मू विभागातील ड्रामबम, डोडा आणि कठुआ सह किमान 10 जिल्ह्यांमध्ये पसरलेले समन्वित कॉर्डिनेट सर्च अर्थात CAS ऑपरेशन्स होते. या ऑपरेशनचं प्राथमिक लक्ष जे 9 नोव्हेंबरच्या रात्री जंतर उशिरा सुरू झाली आणि 10 नोव्हेंबरपर्यंत चालू राहिले, ते म्हणजे ओव्हरग्राऊंड वर्कर्स किंवा OGW. हे लोक दहशतवादी संघटनांना लॉजिस्टिक्स, माहिती आणि आश्रय देऊन त्यांचा कणा बनतात. एका पोलीस प्रवक्त्याने पुष्टी केली आहे की 70हून अधिक व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतलेले आहे.